बारामतीमधून अजित पवारांनी 3 उमेदवारी अर्ज घेतल्याची माहिती आता मिळतेय। सुनेत्रा पवार, अजित पवार आणि पार्थ पवार यांच्या नावाने अर्ज घेण्यात आलेत, तर अजित पवार हे डमी म्हणून अर्ज भरणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय। सुनेत्रा पवारांचा अर्ज बाद झाल्यास खबरदारी म्हणून पर्यायी उमेदवार अजित पवार अर्ज भरणार असल्याची चर्चा आहे। बारामती लोकसभेसाठी महायुतीकडून विशेष खबरदारी घेतली जाते। बारामती लोकसभा मतदारसंघात अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे। त्या येत्या 18 एप्रिलला उमेदवारी अर्ज दाखल करतील। असं असताना उपमुख्यमंत्री तसंच पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांच्या नावे देखील अर्ज नेण्यात आलाय। त्यामुळे बारामतीमध्ये अजित पवार हे डमी उमेदवार असण्याची शक्यता आहे। बारामतीची निवडणूक ही प्रतिष्ठेची निवडणूक बनली आहे। अशा परिस्थितीत उमेदवारीबाबत महायुतीकडून विशेष खबरदारी घेण्यात येते। बारामतीमधून अजित पवारांकडून अर्ज खरेदी करण्यात आलाय। सुनेत्रा पवारांसमोर सुप्रिया सुळेंचं आव्हान आहे। बारामतीतील लढत अजित पवारांसाठी प्रतिष्ठेची आहे। सुनेत्रांचा अर्ज बाद झाल्यास खबरदारी घेण्यात येते। अजित पवारांनी अर्ज खरेदी केल्यानं वेगवेगळ्या चर्चा आता रंगू लागल्या आहेत।